आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई आत येऊ. मला बोलवलं होतं का? ताई काही काम होतं का? बोल ना. संजय, एक मोठा निर्णय घेतलाय आम्ही. काय? त्या ताराला आराध्या बनवून आपल्या घरात आणणार आहोत आम्ही. आय नो, आम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये ते, पण आता अख्ख्या कुटुंबाचा सपोर्ट आहे तेव्हा सगळ्यांशी बोललोय आम्ही. आय फील आपण निभावून नेऊ. रादर ते करावंच लागेल. संजय, या सगळ्यात तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. त्या मुलीसाठी एक बॅग रेडी केली आम्ही. त्यात आराध्याच्या साड्या, ज्वेलरी, मेकअप हे सगळं ठेवलंय. ती बॅग घेऊन तुला त्या पाड्यावर जायचंय, म्हणजे ताराच्या घरी. जाताना हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, एक ग्रूमर, अशा सगळ्यांना घेऊन जा. हे बघ, ती तारा म्हणजे काही आराध्या नाहीये. तिचं वागणं वेगळं आहे, बोलणं वेगळं आहे, चालणं वेगळं आहे. तिला आराध्यासारखं सुपरफिशियली तर रेडी कर. आय मीन साडी, मेकअप, हेअर, एव्हरीथिंग. त्यानंतर खूप महत्त्वाचं ठरणार आहे की ती या घरात आल्यानंतर श्रेयस समोर आराध्यासारखी वागते की नाही. तो सगळ्यात कठीण टास्क असणार आहे. आपल्याला तिला थोडं का होईना ग्रूम करून घरात आणावं लागणार आहे, आणि ती जबाबदारी तुझीच आहे. तुलाच ते करावं लागणार आहे, बाहेरच्या बाहेर. ओके संजय, हे आपण श्रेयससाठी करतोय. ती समोर आल्यानंतर कुणालाही वाटलंच पाहिजे की ही आराध्याच आहे, ती तारा नाही वाटली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? किमान 50% तरी तिला आराध्या बनवून घेऊन ये. आय नो इट्स नॉट इझी. आय मीन या घरात तिला पाहिल्यानंतर म्हणजे प्रथम दर्शनी असं वाटलंच पाहिजे की ही आराध्याच आहे. त्यासाठी आय नो हे लगेच शक्य होणार नाहीये, पण तू तिथे काइंड ऑफ तिची रिहर्सल घे, तिला करून दाखव. तिला इथे आणण्याआधी सगळ्यात महत्वाचं आहे की श्रेयसला हे वाटलं पाहिजे, पटलं पाहिजे कंटिन्युअसली की ती आराध्याच आहे. संजय, आपण हे सगळं करतोय आपला श्रेयस बरा व्हावा म्हणून.